नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. आर्थिक परिस्थिती प्रतिकूल असल्यामुळे यकृत प्रत्यारोपणाचा खर्च उचलणं अशक्य झालं होतं. उपचारासाठी तब्बल 25 ते 30 लाख रुपयाची आवश्यकता असताना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी आणि टाटा ट्रस्टच्या आर्थिक मदतीमुळे अकोला येथील प्रशांत इंगळे यांच्यावर मुंबईतील नानावटी रुग्णालयामध्ये यशस्वी यकृत प्रत्यारोपण करण्यात आलं. या प्रत्यारोपण शस्त्रक्रियेमध्ये त्यांच्या पत्नी वर्षा इंगळे यांनी स्वतःच्या यकृताचा काही भाग दान करून पतीला नवजीवन दिलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून प्रशांत इंगळे यांच्यासाठी 2 लाख रुपयाची मदत मंजूर करण्यात आली. तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी आणि धर्मदाय रुग्णालय मदत कक्षाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे टाटा ट्रस्टकडून 19,60,000 रुपयाची आर्थिक मदत उपलब्ध झाली. त्यामुळे एकूण 21,60,000 रुपयाचा निधी उभारला गेला आणि अत्यंत खर्चिक असलेलं यकृत प्रत्यारोपण शक्य झालं. प्रशांत इंगळे हे अकोला येथे केबल टाकण्याचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांच्या कुटुंबात वृद्ध आईवडील, पत्नी, महाविद्यालयीन शिक्षण घेणारी मुलगी आणि 10वीत शिकणारा मुलगा आहे. सप्टेंबर-ऑक्टोबर 2025 दरम्यान त्यांना पोटदुखीचा त्रास सुरू झाला. अकोला आणि नागपूर येथे झालेल्या वैद्यकीय तपासणीनंतर त्यांचे यकृत गंभीररित्या निकामी होत असल्याचे निदान झाले. डॉक्टरांनी तातडीनं यकृत प्रत्यारोपणाचा सल्ला दिला. मात्र लाखो रुपयांचा उपचार खर्च कुटुंबाच्या आर्थिक क्षमतेबाहेर होता. अशा कठीण परिस्थितीमध्ये पत्नी वर्षा इंगळे यांनी कुटुंबासह अकोल्याच्या आमदारांची भेट घेतली. त्यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीबाबत माहिती देत मुंबईत उपचारासाठी जाण्याचा सल्ला दिला. त्यानंतर इंगळे कुटुंबियांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी आणि धर्मदाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांची भेट घेतली. नाईक यांनी प्रकरणाची तातडीने दखल घेत आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी तसेच टाटा ट्रस्टकडून आर्थिक मदत मिळवून देण्याची प्रभावी पाठपुरावा केला. या आर्थिक सहाय्यामुळे 25 जून 2026 रोजी मुंबईतील नानावटी रुग्णालयामध्ये यशस्वी यकृत प्रत्यारोपण करण्यात आलं. शस्त्रक्रियेनंतर प्रकृतीत समाधानकारक सुधारणा झाल्याने 13 जुलै 2026 रोजी प्रशांत इंगळे यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून हळूहळू पूर्णपणे बरे होत आहेत. परभणी शहरातील मुख्य वस्तीत असलेल्या रेल्वे स्टेशन परिसरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज मंगळवारी दुपारच्या सुमारास राज्य परिवहन महामंडळाची बस अचानक बंद पडल्याने काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला. ऐन दुपारच्या गर्दीच्या वेळी घडलेल्या या प्रकारामुळे बसमधील प्रवाशांसह इतर वाहन चालकांनीही मोठा मनस्ताप सहन करावा लागला. MH09FL 0467 या क्रमांकाची बस जिल्हाधिकारी कार्यालयासमोरून जात असताना अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने ती बस रस्त्यातच थांबली. बस बंद पडताच चालकाने तात्काळ बस सुरक्षित ठिकाणी उभा करण्याचा प्रयत्न केला. मात्र बस सुरू होत नसल्याने प्रवाशांनी खाली उतरण्यात आले. दरम्यान रस्त्याच्या मध्यभागी बस उभी राहिल्यामुळे दोन्ही बाजूंची वाहतूक खोळंबली. वाहतूक पोलीस आणि एसटी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. काही वेळाने दुरुस्ती पथक घटनास्थळी दाखल झाले. बसमधील तांत्रिक बिघाड दूर करून ती बाजूला करण्यात आल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली. या घटनेमुळे एसटी बसच्या नियमित देखभाल, तांत्रिक तपासणीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून अशा घटना टाळण्यासाठी महामंडळाने बसची वेळोवेळी तपासणी करून प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन उत्साह आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तयारीचा वेग दिला आहे. 15 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9:05 जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ आयोजित करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली
पूर्व आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस महानगरपालिका आयुक्त नितीन नार्वेकर, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपजिल्हाधिकारी अनिता भालेराव आदींसह विभाग प्रमुख उपस्थित होते. या बैठकीत स्वातंत्र्य दिन समारंभाचं नियोजन, ध्वजारोहण स्थळावरील आवश्यक सुविधा, सुरक्षा व्यवस्था, स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा आदींबाबत चर्चा करण्यात आली. समारंभ शिस्तबद्ध पद्धतीने पार पडावा यासाठी महापालिका, पोलीस विभाग, महावितरण, तहसील कार्यालय, शिक्षण विभाग या प्रत्येकांना आवश्यक सूचना देण्यात आल्या. प्रत्येक विभागानं आपापल्या जबाबदाऱ्या वेळेत पूर्ण करून समारंभाच्या यशस्वी आयोजनासाठी समन्वयाने काम करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी यावेळी दिले. लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती महोत्सवानिमित्त परभणी पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी जयंती मिरवणूक दरम्यान अतिशय चोख बंदोबस्त ठेवल्यामुळे तसेच महापौर सय्यद इक्बाल यांनी पुतळा सुशोभीकरण तसेच उत्कृष्ट लाइटिंगची व्यवस्था केल्याबद्दल मानवी हक्क अभियानच्या वतीनं आज पोलीस अधीक्षक आणि महापौर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मानवी हक्क अभियान जिल्हाध्यक्ष पप्पुराज शेळके, कुणाल गायकवाड, विशाल वाहुळे, करण जाधव तसेच दिलीप अवचार, विशाल साळवे, नवनाथ उपाळे, कृष्णा सुतारे, सचिन शिंदे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.